शिथू व्हायला लागली. आणि म्हणून हे बोलतोय आम्ही. आमच्या बोलण्याचं अद्याप कोणी खंडन केलेलं नाही. काय चूक होती आमची? का घाबरता मला? काय कारण आहे घाबरायचं? बारसकर महाराज हा फडणवीसचा माणूस आहे. काय संबंध आहे माझा आणि फडणवीसाचा? काय संबंध आहे? एक फोटो काल समाज माध्यमावर प्रसारित केला. हा फोटो आहे. हा फोटो हे म्हणले हे बघा तुम्ही फडणवीसाचे समर्थक. हे म्हणले हे बघा फडणवीस, तुम्ही फडणवीसाचं पिल्लू, तुम्ही फडणवीसाचा आमका. आणि बरं झालं माझं, मी आभार मानतो हा फोटो ज्यांनी समाज माध्यमांवर टाकला. मला सापडत नव्हता हा फोटो. या फोटोमध्ये जे आहेत हे आमची पुण्याची मंडळी आहेत. अंडे देशमुख असतील, अजून कोणी असतील, त्यांना विचारा की आम्ही फडणवीसांची का भेट घेतली, कशासाठी गेलतो फडणवीसांकडं? काय इलेक्शनचं तिकीट मागायला गेलतो? काय कार्यकर्ता आहे मी, पदाधिकारी आहे, काय आहे मी, का लाचार कुत्रा आहे? विचारा या लोकांना, हे जाहीर करतील आम्ही कशासाठी गेलतो. मराठा आरक्षण मागण्यासाठी 2017ला आणि अनेक वेळा फडणवीसांची भेट घेतली. घ्यावीच लागते. आरक्षण काय मारुतीच्या मंदिरात बसून मिळत नाही, त्याला इथंच यावं लागतं, सरकार दरबारात यावं लागतं, काम करावं लागतं, न्यायालयात जावं लागतं. आपण काय केलं? मी टीका करणारे, मी अजिबात दोष देत नाही. माझा मराठा समाज अतिशय भावनिक समाज आहे. आज त्याला कळत नाही, तो भावना आणि बुद्धी या दोन्ही गोष्टीचा त्याला मेळ बसत नाही, त्याला समजतच नाही. हा त्याचा दोष नाही, कारण ह्या बाबांनी इतकं नाटक केलं. आपण प्रसार माध्यमांना माझी विनंती आहे, 4 दिवसापूर्वी उपोषणाचा 4था दिवस आपण आठवून पहा सगळ्या बांधवांना की या आमच्या नेत्याला 2 माणसं धरून 4थ्या दिवशी 2 माणसं धरून हळू अशी तिकडे पुढे धरून येत होते, आणत होते. आठवा आपण 4थ्या दिवशी. आणि आज उपोषणाचा कितवा दिवस होता कालचा? आज हा माणूस 15 माणसाला ऐकणार, 15 हत्तीचं बळ दरादन ढकलून देतोय. चाललो मी मुंबईला, चाललो इकडे, चाललो तिकडे, चाललो. कुठून बळ आलंय? काय ताकद आहे, काय जादू आहे? अरे कधीतरी जागा व्हा. कशासाठी बोलतोय मी? तुकोबाराज सांगतात, उपकारासाठी बोलो हे उपाय, येणे विना काय चाडा आम्हा. बुडते हे जन नाही तर खेवे डोळा, येतो कळवळा म्हणून या तुका म्हणे माझे निवतील डोळे, भोग देते वेळी येईल कळो. तुमच्या चांगल्यासाठी बोलतो. तुम्हाला घ्यायचं तर घ्या, नाही तर नका घेऊ. हे आमचं काम आहे सांगणं. आता ताईपणा करा, मग आधीच विचार करायचा ना? का नाही केला विचार आधी? कबूल केलं त्यांनी, अनेक गोष्टी कबूल केल्या. माझ्यावर व्यक्तिगत चारित्र्याच्या माझ्यावर शिंतोडे उडवले. अद्याप पावे तो कुठे ती माय माऊली, तिच्यावर मी अत्याचार केला. का नाही आणलं?